हा देवी वृक्ष आहे, उंबर, उदुंबर असं म्हणतात संस्कृतमध्ये. तर याचा जो उपयोग आहे, तर उंबराचा चीक जो आहे, तर लहान मुलांना जी गालफुगी होते त्याच्यामध्ये उंबराचा चीक आणि अख्खी वरई यांचा लेप घातला की गालफुगीची सूज कमी होते. त्याच्या जोडीला लहान मुलांना जी आव पडते संडास वाटे, तर त्यामध्ये उंबराचा चीक 5 थेंब खडीसाखरेबरोबर दिला की ती आव पडणं कमी होतं. वारंवार ज्या लोकांना तोंड येतं, तर त्या तोंडासाठी या उंबराच्या पानांवर अशा गाठी येतात. या गाठींची पेस्ट करून त्याच्यामध्ये खडीसाखर आणि मध असं मिक्स करून तोंड येणं, म्हणजे स्टोमॅटायटिसमध्ये लावलं की वारंवार येणारं तोंड जे आहे ते बरं होतं. त्याच्या जोडीला कोणत्याही प्रकारच्या ज्या गाठी येतात, तर त्याच्यावर उंबराचा चीक लावला की ती गाठी हळूहळू विरघळतात, कमी होतात. आणि या वनस्पतीचा अजून एक सगळ्यात मोठा उपयोग जो आहे, तर तो फिमेल इन्फर्टिलिटीमध्ये, म्हणजे स्त्रीवंध्यत्वामध्ये उंबराच्या झाडाची कच्ची फळं जशी आता तिथे आलेली आहेत, तर ती रोज कच्ची फळं खाऊन उंबराच्या झाडाला रोज 21 प्रदक्षिणा मारल्या आणि कंटिन्यू असं 21 दिवस केलं की फिमेल इन्फर्टिलिटीमध्ये त्याचा खूप चांगला गुण येतो. कडकी जी आहे, अंगात उष्णता राहणं, तर याच्यासाठी उंबराचा जलाचा खूप चांगला उपयोग होतो. आपण जे बनवलेलं सदाफल नावाचं औषध आहे, तर ते 15-15 ml सकाळ संध्याकाळ घेतलं की अंगातली कडकी कमी होते, उष्णता कमी होते. त्या जोडीला आपण एक उंबरापासून अजून एक औषध बनवलंय, उदुंब अमृत म्हणून. तर त्या उदुंब अमृतमुळे लघवीची जळजळ होणं, संडाच्या जागेची आग होणं, संडाच्या जागेतून रक्त पडणं, डोळ्यांची तळपायांची आग होणं, ह्या सगळ्या तक्रारी कमी होतात.